राजकारण सर्वसामान्य लोकांनी सिरियसली घ्यायचं की नाही? म्हणजे बघा, पक्ष फुटतात, हे आमदार खासदार वेगवेगळे होतात, टोकाची भूमिका घेतात, कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडतात, त्याचा परिणाम थेट गावगल्ल्यांपर्यंत होतो आणि पुढे जाऊन वरती त्या नेतृत्वांमध्ये सेटलमेंट होती किंवा ते एकमत करतात आणि खालचे भांडत बसतात. लोकांनी म्हणजे जे कॉमन पीपल आहेत आमच्यासारखे, आम्ही राजकारण सिरियसली घ्यायचं की नाही? तुमचं आज एक स्टेटमेंट, म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, सगळेच ओव्हरऑल, तुमचं आज एक स्टेटमेंट असतं, दुसऱ्या दिवशी म्हणतात नाही पक्ष नेतृत्वाने आम्हाला तसे आदेश दिले त्यामुळे आम्ही त्यासाठी बांधील होतो. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना गृहीत धरून हे राजकारण होतं की नाही होत? हे असं आहे की एक काळ असा होता की ज्यावेळेस नेता ठरवायचा आणि जनता त्याला फॉलो करायची. म्हणजे महात्मा गांधींनी सांगितलं की मीठ उचला, सगळ्या देशभर मिठाचं आंदोलन झालं. महात्मा गांधींनी सांगितलं की कायदेभंग चळवळ करायची, तर चळवळ होत होती. नेता जे सांगत होता त्या पद्धतीने जनता ही वागत होती, कारण नेत्यावर तेव्हा विश्वास होता.